जय महाराष्ट्र. सध्या आम्ही प्रयागराजहून एक 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आलेलो आहोत आणि एका ठिकाणी आम्ही जेवण बनवण्यासाठी थांबलो आहे. आणि या ठिकाणी आम्हाला आपल्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातून काही लोक इथं भेटलेले आहेत. ते त्यांचं पण जेवण बनवण्याचं काम इथं चालू आहे. आणि जेवण बनवत असताना त्यातल्या काही महिला मंडळी किंवा महिला वर्ग आणि लोक इथं या युपीसारख्या राज्यामध्ये येऊन एक ज्ञानोबा माऊली तुकाराम त्यांचे अभंग त्यांच्या गाथा घेऊन इथं गदर त्यांचा चालू आहे. त्याचबरोबर युपीसारख्या राज्यामध्ये येऊन आपल्या महाराष्ट्र राज्याची संस्कृती किंवा आपल्या संत तुकारामाच्या गाथ्यानुसार त्यांचे विचार इथं युपीसारख्या राज्यामध्ये येऊन इथले लोक आपले राबवत आहेत. आणि इथल्या युपीचे जे लोक आहेत ते या घटनेकडे म्हणजे आवर्जून बघत आहेत. त्यांना ह्या गोष्टी काहीतरी वेगळ्या वाटत आहेत आणि या गोष्टीचा ते आनंद देखील घेत आहेत. आणि गर्व आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन युपीसारख्या राज्यामध्ये येऊन आपल्या संत तुकारामाचे किंवा आपले विचार महाराष्ट्र राज्याचे थोर पुरुषांचे विचार आपले लोक अजूनही जपतात. आणि त्याच्या पद्धतीने इथून पुढे देखील महाराष्ट्र राज्यातील काही लोकांना माझे आव्हान आहे की आपण आपल्या राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये जरी गेला की त्या राज्यामध्ये आपली भारतीय संस्कृती तुम्ही जपावी, आपल्या भारतीय संस्कृतीचे धडे त्या लोकांना द्यावे. आणि छान वाटत आहे, चांगल्या पद्धतीने वातावरण त्या लोकांनी इथे केलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.